काय कौतुक आहे माझ्या महाराष्ट्राचं, जिथं घर बांधल्यावर सुद्धा विठ्ठलाच्या नामाने सुरुवात केली जाते त्याला महाराष्ट्र म्हणायचा, त्याला ही माती म्हणायची महाराष्ट्र म्हणायचा. जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत ना, त्याच महाराष्ट्रात जोगबाबाईच्या संस्थेत शेंडी ठेवून धोतर घालून वारकरी शिक्षण घेणारे सुद्धा पोरं आहेत. तुम्ही फक्त वाईट बघताय, चांगलंही बघा. जिथं आईबापाला वृद्धाश्रमात ठेवणारी पोरं आहेत, त्याच महाराष्ट्रात आईबापाला असंच बंगलात बांधून थाटात सांभाळणारी सुद्धा पोरं आहेत. सगळेच वाईट नाहीत. दोन चार आहेत कचकच कांदा, काय करणार, दोन चार असते तीच, त्या दोन चार मुळेच कोरोना आहे. स्त्रीची अवहेलना करणारी औलाद नाही पोरांना आपली. कधी कधी बोललेला राग येतो तुम्हाला माझा, पण तरुण मुलं कीर्तनाला उपस्थित म्हणून सांगते, छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांपासून पुढची पिढी आपल्यापर्यंत पोहोचली. शिवरायांचे वारसदार आहेत आपण. आपली औलाद बाया नाचवणारी नाही, बाया वाचवणारी, हे कायम लक्षात ठेवा. शाहिस्तखानाच्या लाल माला चल्ल्या, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्तखानाची. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठारी. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतोय ना मूर्ख, जबान को लगाम दे बेगम क्या बोल रही है. शिवा के मावले हो, किसी गोर औरत के सामने नजर उठा के बात नहीं करते. ये मैं कभी भी नहीं मान सकता कि शिवा के मावले लड़की उठा ली. ये शाहिस्तखान जबान देता है, अगर शिवा के मावले लड़की उठा ली तो उस लड़की का बाल भी वाका नहीं हो सकता, क्योंकि वो शिवा के मावले है. हे हिंदवी स्वराज्य आहे, तिथे आम्ही देवासमोर बाया नाचवतोय. विचार करा. मौज मजा मस्ती विनोद ठीक आहे ना, पण सामर्थ्य आणि या वयात काय करतोय आपण. क्वाटरीसाठी कुंबडीसाठी साहेब साहेब भिकारी. अरे गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, जमीन आपली, परंपरा आपली, ज्ञान आपली, संस्कृती आपली. मग या मातीत साम्राज्य सुद्धा आपलंच पाहिजे, कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायची वेळ नाही आली. पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं शेतकऱ्याच्या पोराचं पाहिजे. कधीपर्यंत लोकांच्या हाताखाली. अरे गार्डनच्या क्लर्कच्या नोकरीसाठी 1000 पोरांनी फॉर्म भरला, चुकून बुकून एक पास झाला. गार्डनचा मालक म्हणला तुला नाही नोकरी, आमच्या गार्डन मधला गुरीला मिळाला. आता लोक काय बघा येणार. पोरगा म्हणला नाही साहेब द्या साहेब, भिकारीच साहेब म्हणला तुला नोकरी जो, पण तू फक्त एक काम करायचं, तुला पैसे क्लर्कचे आणि काम गुरिल्याच. आतनं पोरगांवर न गुरीला केळ बघू बघू नाचायचा. एके दिवशी त्याच्याच कॉलेजचे पोरपोरी गार्डन मध्ये गार्डन बघायला आले. जुन्या काळात त्यातली एखादी ह्याला आवडत असावी, तिच्याकडे बघून ह्याला इतका उल्हास आला, ही नाचत नाचत वाघाच्या पिंजऱ्यात गेला. मायेचा नाद मृत्यूच्या दारातच नेतो, पोरीचा नाही मायेचा, हे लक्षात घ्या महाराज. गेला वाघ बघितल्यावर खूपच काय झाली, ती म्हणला नोकरी जाऊ दे पण जीव वाचला पाहिजे. लागला वरडाय वाचवा वाचवा वाचवा, याचा आवाज ऐकून वाघ जागा झाला. ह्याच्याकडे यायला लागला तसा आगामागून वाचवाय वाचवाय, त्याजवळ आले वाचवाय. वाघाला अंगावर उडी मारली आणि त्याच्या कानात जाऊन म्हणला गपय, तुझी बी नोकरी जाईल आणि माझी बी जाईल. इथं BSc करणारा गोरीला होता आणि MSc करणारा वाघ होता. ही अवस्था आहे आमची. डोकं नाही असं नाही, चुकीच्या लोकांचं ऐकल्यामुळे हे परिणाम आहेत. हे तुम्हाला सामर्थ्याने मान्यच करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी हुशार आहे. आत्ताची टेक्नॉलॉजी, आत्ताच्या मुलांची डोकी, फक्त मार्ग चुकली या वर्म. हे यांना यश मिळत नाही, याचं कारण यांचं वर्म आहे. हे स्टेबल नाही आहेत, अस्थिर आहेत. डोकं जास्त असल्यामुळे अस्थिर आहेत. एक पोरगा माझ्याकडे म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो खत घालतो झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे. बघायला म्हणलं ताई पाणी घालतो खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही. आता काय त्या खताला करतो, खाता आलं पाहिजे ना. वेळ द्याल की नाही. स्वतःचे उद्योगधंदे चालू करा, साम्राज्य निर्माण करा. पानाची टपरी सुद्धा जगात फ्रँचायझी काढू शकते, हे कायम लक्षात ठेवत जा. अरे सगळं होतं, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए.
काय कमी 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. राजांनी विचार केला नाही कधी माझ्याकडे सैन्य नाही, माझ्याकडे घोडदळ नाही, पायदळ नाही, माझ्याकडे खजिना नाही, मी कसं काय लढायचं, एवढ्या शत्रूंना तोंड जायचं. बलवान आहेत शत्रू माझ्यापेक्षा. पहिली मारायची ती भीती आहे. त्यांच्या नाकातून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाचा आत हस्तगत केले. हा इतिहास आहे स्वराज्याचा. त्याची आपण छोट्या छोट्या संकटांना घाबरायचं. माझा बाप शेतकरी, या वर्षी पिकलंच नाही आणि चांगल्या कॉलेजला नंबरच लागला नाही, चांगले मार्कच पडले नाही, आमच्याकडे पैसाच नाही. काही लागत नसतं साम्राज्य निर्माण करायला, डोकं लागतं फक्त. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे. सरांनी त्याला उभा केलं, उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबड आहे. अख्खा वर्ग हसला. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला केस कोण देणार. तो म्हणला ततलं बोलू नका. कुठलं बोलू, थतलं नाही तर कुठलं बोलू. अरे तुला केस दिली बी, तू लढशील कशी. ती म्हणला कधी बी लढल. कधी लढल. अरे तू लढ पण तू त्याला कळलं का. सर म्हणलं ते लॉ बी सोड, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे. उद्यापर्यंत त्यातला एक जरी विकलं ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. सरांनी अंडरएस्टिमेट केलं त्या पोराला. तरुणांनो, हे जग ग्राह्य धरतंय आपल्याला, अंडरएस्टिमेट करताय. अख्ख्या विश्वानं आपली हरायची वाट बघावी आणि माऊलीच्या कृपेनं आपण जिंकावं आणि मग आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघावा. स्वतःवरचा आत्मविश्वास सगळ्यात मोठा परमार्थ आहे. आय विल डू इट, मी करू शकतो. जर ज्ञानोबाराय म्हणले अवघाचे संसार सुखाचा करीन, मी करू शकतो का तर आपुल्या संसाठी, मग आम्ही करू शकतो की. काय अवघड आहे. दुसऱ्या दिवशी लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं पोराला, का रे विकले का ग्रंथ. त्याने खाली मान घातली. सर म्हणले गॅरंटी होती पट्टे विकणार नाही. पोरगा म्हणला तल थगले इकले. तुम्ही एक इकाय लावला, मी थगले इकले. सर म्हणले कस काय. लय थोपय म्हणला. तल प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवाद वाजवायतो, त्यांना थमडून थांबायतो. हे बदा हे रामायण, थालन पुलकल, हे बदा हे रामायण. तुम्ही घेता का, मी वाचून दाखवू. लोक म्हणले दिन वय पुढे, तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी गावा, हे शिकायचं. लोकांना दुःख सांगत हे कलियुग आहे. आपल्याकडे लोक रडून ऐकतात आणि लोकांना का सांगत बसो माझं काय चाललंय माझं काय चाललंय. बिलकुल नाही सांगायचं. कोणी चांगला हात फिरवित नाही. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाहीये. देवा सांगू, त्याला सांगू. कसं सांगू. नामचिंतनाच्या माध्यमातून. जो ऐकेल ऐकतो, न सांगता तुम्हा कळू येते. फक्त भक्त व्हा, त्याला फक्त मानायची दानत ठेवा. त्याला न सांगता कळतं. कळतं अर्थात कळतं. हे आम्ही सामर्थ्याने सांगतो. म्हणून हे कळालंय. म्हणजे बोरकडे कुटुंबाच्या माध्यमातून हा नामचिंतनाचा 8 तास. भाग्यवान माणूस आहेत तुम्ही. कुटुंबियाच्या सगळ्या माणसांच्या चरणावर मस्तक आहे माझं. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमच्या चरणावर मस्तक ठेवत नाही, पण तुम्ही सुखाच्या काळात सुद्धा कीर्तन ठेवलं म्हणून तुमच्या चरणावर मस्तक ठेवते. त्याच्या मालकाची आठवण काढायचं विसरलं नाही. हे सामर्थ्य आहे तुमचं. तुमच्या या भक्तीला प्रणाम आहे माझा. चरणावर मस्तक आहे तुमच्या. तुम्ही मायबाप इथे जमलात. गोड टाळकरी, उत्कृष्ट गायनाचार्य, माष्टे नामांकित गायनाचार्य, आमचे हरिभक्तपरायण पंढरीनाथ दादा कदम भाऊंच्या चरणावर मस्तक आहे. अगदी मोठ्या भावासारखे, वडिलासारखे अविरतपणे सेवेला तेवढ्याच सामर्थ्याने आणि नम्रतेने साथ करतात. माणसाचा मोठेपणा न दाखवण्यात असतो आणि तो मोठेपणा त्यांच्या शरीरामध्ये अंगीकृत आहे म्हणून त्यांच्या चरणावर मस्तक आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण मदन महाराज चरणावर मस्तक आहे त्यांच्या. हरिभक्तपरायण रामदास महाराज, त्याचबरोबर हरिभक्तपरायण सगळेच हरिभक्तपरायणच आहेत. जेवढे असतील तेवढे हरिभक्तपरायण. माझे वडील त्यांच्या चरणावर मस्तक आहे. उत्कृष्ट मृदुंगवादक हरिभक्तपरायण ज्ञानराज महाराज. तुमच्या नावातच राजा, अजून काय बोलावं महाराज. चरणावर मस्तक आहे तुमच्या. अगदी गोड कला तुम्हाला विकृत आहे आणि अशीच ही कला वृत्तिंगत हो राव माऊलींची मी प्रार्थना करते. हरिभक्तपरायण नवनाथ दादा, जिथून सुरुवात झाली आणि ज्यांच्याकडे आलं. तसं नाही, मी संप्रदायाचं सांगते महाराज बरं का.
म्हणजे आपली नाथ संप्रदायांची परंपरा आहे. म्हणजे नाथ संप्रदायापासून आपला वारकरी संप्रदाय, म्हणजे नाथांकडून म्हणजे इकडं नाथ बसले आणि इकडं ज्ञानराज बसले, त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय परिपूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही. महाराज पांडुरंग उभा आहेत, पंढरीनाथ महाराज आहेत ना, पुन्हा रामदास आहेत, सेवक आहेत ना महाराज बरं का, त्याच्यामुळे पुन्हा मदन महाराज आहेत बरं. सगळ्यांच्या चरणावर मस्तक आहे. अगदी गोड कला तुम्हाला विकृत आहे. त्याचबरोबर विनकरी दादा, हा अरे वा, चरणावर मस्तक आहे तुमच्या. नाव काय? नाव ऐश्वर्याताई. तुमच्याकडे अभंगांचं ऐश्वर्य आहे महाराज बरं का. आणि असंच परमार्थ हे महाधन जोडी अगदी 1000 अभंग. सोपं नाही हा, मी मगाशीच म्हणलं, हे बोलायचं सोपं आहे, करायचं पाठांतरा इतका अवघड काही नाही, हे आम्हाला विचारा. त्याच्यामुळे ऐश्वर्याताई गोड कीर्तनकार, मगाशीच म्हटलं कन्या तरी ऐसे होय. महाराज धन्य माता पिता तयाशया, चरणावर मस्तक आहे तुमच्या. अविरतपणे अशी सेवा घडो. विनिकरी दादा, सुद्धार दादा चरणावर मस्तक आहे. उत्कृष्ट सिस्टीम तुमच्या चरणावर मस्तक आहे. सगळे कॅमेरावाले दादा तुमच्या चरणावरही मस्तक आहे. कोणी मान्य न करो मला माहित नाही, पण आमचं वैभव यात तुमचा खारीचा नव्हे तर फार मोठा वाटा आहे. हे आमचं वैभव तुमच्यामुळे मान्य करेल न करेल, आमच्या चुका ही आमची जबाबदारी, त्यात तुमचा दोष नाही. आम्ही बोललो म्हणून तुम्ही दाखवलं, आम्ही बोललोच नसतं तर तुम्ही दाखवलंच नसतं. तुमचं दाखवणं हे चूक नाही, आमचं बोलणं हे चूक आहे. त्यामुळे आम्ही आमची चूक मान्य करून तुम्हाला मोठेपणा देणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या चरणावर मस्तक आहे. पुन्हा एकदा तुम्ही सर्व मायबाप संप्रदायातील वरिष्ठ मंडळी, बोलता बोलता फार उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. एवढ्या उन्हातानाची पण देव किती कृपा करतो बघा. कारण नसताना शिराळे, शिराळाला काय म्हणतात तुमच्याकडे? नाही विचारलं, दुसरं काय नाही. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे विचारलं दुसरं काही नाही महाराज बरं का. हे म्हणजे बघा ना, ऊन असतं ना, थंडीचे दिवस आहेत, ऊन कडक पडतं आणि मग थंडी पडते. पण आज काय पावसाचं वातावरण झाले, जरा जरा शिराळ पडले. देवालाही माहिती आहे लिकरू बारक आहे, उन्हात लय वेळ उभं राहू शकत नाही. लय वेळ कीर्तन पाहिजे असेल, थोडं ऊन कमी पाहिजे, मग त्यांच्या चरणावर मस्तक आहे. सगळी सेवा परमेश्वराची सेवा अर्पित करते. फक्त एक चरण सोडवलंय, बाकीचे 3 राहिले. किती सोडवलं? कारण आपल्याला तेवढंच गरजेचं होतं, अवघ्याची संसार सुखाचा करीन. बाकी 3चा अनुषंग दिला. सोडवले, अनुषंग देणं वेगळं आणि सोडवणं वेगळं. एकच सोडवलंय, बाकीचे 3 राहिलेत. काळजी करू नका, जे राहिलंय ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईल. तसं नाही, त्यांचा माझा काय संबंध नाही बाबा. पण ते 2.5 वर्ष ना आलते, मी वर्ष नको होईना येईलच महाराज. पुन्हा तुम्हाला सर्वांच्या नर्मस्तकन सेवेला विरा. ज्ञानेश्वरा